प्रश्न 5. सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढा. मानवी अंतःस्रावी ग्रंथी, अधचेतक ग्रंथी, तृतीय नेत्र ग्रंथी, पीयूषिका ग्रंथी, अवटु ग्रंथी व परावटु ग्रंथी, यौवनलोपी ग्रंथी, वृक्क ग्रंथी, अंडाशय आणि वृषण या मानवी अंतःस्रावी ग्रंथी आहेत. मानवी मेंदू, प्रमस्तिष्क घड्या, अनुमस्तिष्क सेतू, मेरुरज्जू, मस्तिष्क पुच्छ, अनुमस्तिष्क, नेफ्रॉन, बोमन्स संपुट, ग्लोमेरुलस, समीप संवलित नलिका आणि ही आहे दूरस्थ संवलित नलिका, ही आहे संचयी नलिका आणि मूत्रवाहिनीकडे. चेतापेशी, वृक्षिका, केंद्रक, पेशिकाय, अक्षतंतू आणि अक्षतंतूचे अग्र, त्यात मज्जावरण, श्वांची पेशी आणि रॅनवियरचा संकोच. इथे महत्त्वाची नावं आहेत वृक्षिका, केंद्रक, पेशिकाय, अक्षतंतू आणि अक्षतंतूचे अग्र. आणि मानवी उत्सर्जन संस्था, यामध्ये आकृती काढून महत्त्वाची नावं आहेत वृक्कस्थ ग्रंथी, वृक्क, मूत्रवाहिनी, मूत्राशय आणि मूत्रोत्सर्जक नलिका ही महत्त्वाची नावे आहेत. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांची कार्य विशद करा. मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण हे संप्रेरकांच्या आणि रासायनिक पदार्थांच्या साहाय्याने होते. संप्रेरके अंतःस्रावी ग्रंथीतून तयार होतात, तर रासायनिक पदार्थ चेतांच्या संपर्क स्थानांजवळ निर्माण होतात. अंतःस्रावी ग्रंथी वाहिनी विरहित असतात. त्यांचे स्राव थेट रक्तात मिसळतात. शरीरामध्ये ठराविक ठिकाणी असणाऱ्या या ग्रंथींची संप्रेरके मात्र रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पोहोचतात. संप्रेरके चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पाडतात. शरीरातील विविध क्रियांचे नियमन आणि एकात्मीकरण करण्याचे कार्य या दोन्ही संस्था एकमेकींच्या मदतीने करतात. निरनिराळ्या क्रिया सुरू होत असताना जशी गरज असेल तितकीच संप्रेरके श्रवली जातात. संप्रेरकाचे श्रवण होण्याचे प्रमाण व वेळ यांचे नेहमीच नियमन केले जाते. पीयूषिका, अवटु, परावटु, अधिवृक्क, स्वादुपिंडातील काही पेशी, जननग्रंथी, अंडाशय आणि वृषणग्रंथी या यौवनलोपी महत्त्वाच्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत. पीयूषिका ग्रंथीपासून बहुतेक सर्व अंतःस्रावी ग्रंथींच्या स्रावाचे नियमन केले जाते. पीयूषिका मात्र अधचेतकाच्या प्रभावाखाली काम करते. वृद्धी संप्रेरक, अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक, अवटु ग्रंथी संप्रेरक, प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन, ल्युटिनायझिंग हार्मोन, प्रतिमूत्रल संप्रेरक, पुटिका ग्रंथी संप्रेरक ही पीयूषिकेची संप्रेरके आहेत. यापैकी वृद्धी संप्रेरक शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन, ल्युटिनायझिंग हार्मोन, पुटिका ग्रंथी संप्रेरक ही संप्रेरके स्त्रियांच्या शरीरातील प्रजननासाठी विशेष महत्त्वाची आहेत. अंडाशयातून निर्माण होणारी इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही स्त्रियांच्या शरीरातील संप्रेरके, तर वृषणातून निर्माण होणारे टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांचे संप्रेरक लैंगिक विकासासाठी आवश्यक असते.
स्वादुपिंडाच्या पेशींनी निर्माण केलेली ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन ही संप्रेरके रक्त शर्करेचे प्रमाण नियंत्रणाखाली ठेवतात. अवटु ही महत्त्वाची ग्रंथी थायरॉक्सिन आणि कॅल्सिटोनिन निर्माण करते. थायरॉक्सिनमुळे आपल्या शरीराचा चयापचय व्यवस्थितरित्या चालू राहतो. परावटूचे पॅराथार्मोन्स आणि अवटूचे कॅल्सिटोनिन ही दोन संप्रेरके रक्तातील कॅल्शियमच्या प्रमाणाचे नियंत्रण करतात. अधिवृक्क ग्रंथीची ॲड्रेनॅलिन व नॉरॲड्रेनॅलिन आणि कॉर्टिकोस्टेरॉइड ही संप्रेरके शरीरातील अनेक कार्य पार पाडतात. उदाहरणार्थ आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रित करणे, हृदय व त्याच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करणे, पोटॅशियम आणि सोडियमचे संतुलन ठेवणे व चयापचय क्रियेला उत्तेजन देणे. अशा रीतीने रासायनिक नियंत्रण ही खूप धीम्या गतीने होणारी परंतु दीर्घकाळ टिकणारी प्रक्रिया शरीराची समस्थिती टिकवते व समन्वय राखते. मानवी व वनस्पती उत्सर्जन संस्थेतील फरक लिहा. मानवी उत्सर्जन संस्था आणि वनस्पती उत्सर्जन संस्था. मानवात उत्सर्जित पदार्थ विषारी असतात. ते वेळेत शरीराबाहेर टाकणे आवश्यक असते. वनस्पतीत उत्सर्जित पदार्थ उपयुक्त असतात. ते झाडांच्या सालीत साठवून ठेवतात. 2. युरिक आम्ल, युरिया, अमोनिया हे मानवातील उत्सर्जित पदार्थ आहेत. रॅफाइड्स, राळ, चीक, गोंद हे वनस्पतीतील उत्सर्जित पदार्थ आहेत. मानवातील उत्सर्जन क्रिया क्लिष्ट असते. त्यासाठी विकसित अवयव असलेली उत्सर्जन संस्था असते. वनस्पतीमधील उत्सर्जन क्रिया सोपी असते. वनस्पतींमध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी विशेष उत्सर्जक अवयव किंवा उत्सर्जक संस्था नसते. रक्ताची गाळण प्रक्रिया होऊन नायट्रोजनयुक्त पदार्थ मानवी उत्सर्जन संस्थेत बाहेर टाकले जातात. तर विसरण प्रक्रियेद्वारे वायुरूप पदार्थ बाहेर टाकले जातात. वनस्पतींमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचे सोदाहरण स्पष्टीकरण द्या. 1. वनस्पतींमध्ये प्राण्यांप्रमाणे चेतासंस्था किंवा स्नायूसंस्था नसतात. बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल होते. काही वेळा वाढ होते. अशा 2 प्रकारच्या हालचाली म्हणजेच वृद्धी संलग्न आणि वृद्धी असंलग्न हालचाली या वनस्पतीत समन्वय घडवून आणतात. यांनाच अनुवर्तन किंवा अणुवर्ती हालचाल असे म्हणतात. 2. अणुवर्तन पुढील प्रकारचे असते. 1. प्रकाशाणुवर्ती हालचाल. वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते. प्रकाशाच्या दिशेने खोडाची वाढ होते. याला प्रकाशाणुवर्ती हालचाल असे म्हणतात. 2. गुरुत्वाणुवर्ती हालचाल. वनस्पतींची मूळ संस्था गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने हालचाल करते. याला गुरुत्वाणुवर्ती हालचाल म्हणतात. जलाणुवर्ती हालचाल. वनस्पतींची मूळ संस्था पाण्याच्या दिशेने हालचाल करते. याला जलाणुवर्ती हालचाल असे म्हणतात. रसायन अनुवर्तन हालचाल. वनस्पतीचे काही विशिष्ट भाग रसायनांच्या दिशेने हालचाल दर्शवतात. उदाहरणार्थ बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ हे रसायन अनुवर्तन आहे. या सर्व हालचाली वनस्पतींच्या वाढीशी संबंधित आहेत. म्हणून
त्या वृद्धी संलग्न हालचाली ठरतात. वनस्पतीतील वृद्धी असंलग्न हालचाली वाढीशी संबंधित नसतात. भोवतालच्या परिसरातील बदलांना प्रतिसाद म्हणून वनस्पतीतील संप्रेरके वनस्पतींमध्ये विविध प्रकारच्या हालचाली घडवून आणतात. उदाहरणार्थ, लाजाळूसारख्या वनस्पती विद्युत रासायनिक आदेशांचा उपयोग करतात. वनस्पती पेशी त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी जास्त करतात, त्यामुळे त्यांचा आकार बदलतो आणि हालचाल घडते. प्रश्न 7. तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्टीकरण द्या. समन्वय म्हणजे काय? शरीरातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन म्हणजे नियंत्रण होय आणि या क्रिया क्रमवार घडवून आणणे म्हणजेच समन्वय होय. बहुपेशीय सजीवात विविध अवयव संस्था कार्यरत असतात. या निरनिराळ्या संस्था किंवा अवयव आणि भोवतालच्या परिसरातील वेगवेगळी उद्दीपने यांच्यामध्ये समन्वय असावा लागतो. या समन्वयामुळेच सजीव आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतात. उदाहरणार्थ, हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाची गती यात कायम समन्वय असतो. मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशी चालते? मानवी उत्सर्जन संस्थेत 2 वृक्क, 2 मूत्रवाहिनी, मूत्राशय आणि मूत्रोत्सर्जक नलिका या अवयवांचा समावेश होतो. वृक्कांमार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते. वृक्कांमधील नेफ्रॉनमध्ये रक्त गाळण्याची क्रिया होऊन मूत्र तयार होते. नेफ्रॉनच्या बोमन संपुटात ग्लोमेरुलस हे रक्तकेशिकांचे जाळे असते. यकृतात चयापचयाच्या कारणाने तयार झालेला युरिया रक्तात येतो. हे युरियायुक्त रक्त जेव्हा ग्लोमेरुलसमध्ये येते त्यावेळी रक्तकेशिकांमधून हे रक्त गाळले जाते. बोमन संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थांचे लहान रेणू छिद्रातून बाहेर पडतात. बोमन संपुटात असलेला द्राव नंतर नेफ्रॉन नलिकेत उतरतो. नेफ्रॉन नलिकेच्या विविध भागात पाणी आणि उपयुक्त रेणूंचे पुन्हा रक्तात शोषण केले जाते. शरीराला आवश्यक नसलेल्या सर्व घटक द्रव्यांपासून मूत्र तयार होते. तयार झालेले मूत्र मूत्रवाहिनीमार्फत नेऊन मूत्राशयात काही काळापर्यंत साठवले जाते. मूत्रविसर्जन करण्यावर आपले ऐच्छिक नियंत्रण असते, त्यामुळे इच्छा झाल्यावर मूत्रोत्सर्जन मार्गाद्वारे ते बाहेर टाकले जाते. मानवामध्ये वृक्क हा उत्सर्जनाचा महत्त्वाचा अवयव असला तरी त्वचा आणि फुफ्फुससुद्धा उत्सर्जनाच्या कार्यात मदत करतात. वनस्पतींमधील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते? वनस्पतींसाठी जे पदार्थ उत्सर्जित असतात त्यातील बरेचसे पदार्थ मानवाला उपयुक्त असतात. उदाहरणार्थ, रबराचा चीक यापासून रबर बनवले जाते. रबराचे हजारो उपयोग आहेत. डिंक, राळ इत्यादी पदार्थांचा मानवाला विविध प्रकारे उपयोग होतो. वनस्पतींची पाने ठराविक ऋतूत गळतात, हे उत्सर्जनाचे कार्य आहे. या गळणाऱ्या पानांमुळे खत निर्मिती होते. वनस्पतींमधील परिवहन कसे होते? वनस्पतींमधील परिवहन मूलदाब आणि बाष्पोच्छवास या 2 प्रक्रियांमुळे होते. मूलदाबामुळे झुडपे, लहान वनस्पती तसेच लहान वृक्षांमध्ये पाणी वर चढते. बाष्पोच्छवासामुळे पाणी व खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागांना पोचवणे यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे स्थानांतरण प्रक्रियेने रसवाहिन्यांमार्फत अन्नाचे परिवहन वनस्पतीच्या गरजेनुसार होत असते.
वनस्पतींच्या संवहनी संस्थेतून जल आणि अन्न वाहण्याचे कार्य चालते. यासाठी जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असतात.